पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन सादर करतो. जो विषय आहे देवाने दिलेले उघड आमंत्रण, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे ओपन इन्व्हिटेशन बाय गॉड. आणि त्याचं जे वचन आहे ते आपण असं म्हणतो, अहो तहानलेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. यशायाचा ग्रंथ याच्या 55व्या अध्यायातलं हे पहिलं वचन आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला सर्वांना पाचारण केलेले, या, पैका नसलेले तुम्ही या, सर्वांसाठी आहे. आमच्या निवडीवरती आम्ही ठरवतो की हे किती जवळचा व्यक्ती आहे, किती काय आहे. आज देव सर्वात जवळचा असा बनावं ही माझी इच्छा आहे की आज जो सिन हा शब्द आहे देवापासून दूर गेलेले आणि दूर गेल्या कारणानं आम्ही देवाच्या जवळ जाणं फार अपेक्षित आहे. इतकं जवळ जाऊयात की देवाच्या संवेदना, देवाचा ब्रीद, देवाचे हार्टबीटसुद्धा आम्हाला समजावेत. आज कित्येक लोक लांबून दुरून येशूबरोबर चालत आहेत, पण दुरून नको, आज आम्ही त्याच्या हृदयातल्या गोष्टी समजाव्यात. आणि मी आज या वर्षामध्ये हेच म्हणते, प्रभू मला या गोष्टींमध्ये तू दे. माझ्या इच्छा नव्हे, 2026मध्ये तुझी इच्छा माझ्या देहाच्याद्वारे, माझ्या जीवाच्याद्वारे आणि माझ्या आत्म्याच्याद्वारे पूर्णत्वात जावं. बऱ्याच वेळा आम्ही अनेक गोष्टी करतो, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण काय मी त्या देवाला विचारले, प्रभू तुझ्यासाठी मी काय करू, तुला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे. आणि म्हणून जे त्याने आमंत्रण दिलेलं आहे त्या आमंत्रणाचा आजचा हा 4था भाग आहे. जर 5वा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचा आहे. माझी इच्छा आहे तो 5वा जो भाग आहे, थिंग्स दॅट सॅटिस्फाय. 5वा जो मुद्दा आहे या ठिकाणी समाधान देणाऱ्या गोष्टी. आज जर मी येशूकडे गेलो, आज जर मी येशूमध्ये राहिलो, किंवा जे माझं स्थान मी गमावलेलं आहे त्या स्थानामध्ये मी परत आलो, तर काय काय गोष्टी मला उपलब्ध आहेत त्या गोष्टी आज प्रत्येकजण ह्याच गोष्टींसाठी अपेक्षा करत असतो. चांगलं आयुष्य मिळावं, आणखीन काय विचार करत असतो, मला नोकरी मिळावी, मला दीर्घ आयुष्य मिळावं, मला चांगलं घर मिळावं, मला मी राहत आहे त्या ठिकाणी आनंद मिळावा, आरोग्य मिळावं, आणखीन काय. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याची तुम्ही अपेक्षा करता. त्यातल्या मी तुम्हाला आज 8 गोष्टी सांगणार आहेत. हे येशूजवळ आल्यामुळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. आणि मागच्या वेळेस मी तिथं सोडलं होतं की जर तुमच्याकडे शुभवर्तमान आहे तर तुम्ही सर्वात आशीर्वादित लोक आहात. आणि त्या आशीर्वादांची जी लिस्ट आहे ती मी म्हटलं होतं की खूप मोठी लिस्ट आहे. आणि ती लिस्ट मी तुम्हाला त्यातले आज 8 भाग आपण पाहणार आहोत. आणि आज तोच देव तुम्हाला आमंत्रण देत आहे. ते असंच नाही, त्याने अनेक गोष्टी तुमच्यासाठी सिद्ध केलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. विथ द फॅटनेस ऑफ गॉड्स हाऊस. देवाच्या घरामध्ये सुबद्धता आहे, म्हणजे देवाच्या घरात समृद्धी आहे. आणि समृद्धी सर्वांना आवडते, कमतरता कोणालाच नको आहे. पण लक्षात ठेवा, समृद्धी असो किंवा नसो, पण जो देवामध्ये आहे, जो शुभवर्तमानामध्ये आहे, तर तिथं म्हणतो जर तुम्ही देवाच्या घरामध्ये येता, जर तुम्ही देवाच्या घराच्या कुटुंबातले सदस्य बनता, समृद्धी तुमच्या वाट्याला येते. वाचूयात स्तोत्र 36:8. तुझ्या मंदिरातील, याला घर म्हणा, देवाचं मंदिर म्हणा, असं तुम्ही म्हणू शकतायत, पण त्याची जे मूळ शब्द, त्या मूळ शब्दाकडे जाणं मला फार आवडतं. तुझ्या मंदिरातील समृद्धीने त्यास तृप्ती होईल. म्हणजे जर मी देवाच्या घरात गेलो, देवाच्या मंदिरात गेलो, जर मी देवाच्या घरामधला सदस्य आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, समृद्ध जीवन. आणि ते समृद्ध जीवन कशा प्रकारचं आहे? ते जे समृद्ध जीवन आहे ते समृद्ध जीवन सर्व बाजूंनी समृद्ध आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आज जगातले जी लोक जीवन जगत आहेत ते भौतिक ज्या दिसणाऱ्या गोष्टीत त्याला अधिक प्राधान्य देतात.
देवाने ते आम्हाला दिलेलंच आहे, त्याच्याबद्दल शंका नाहीच आहे. म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शेवटलं जे प्रभुभोजन होतं त्या ठिकाणी त्याला जागा पाहिजे होती आणि जागा तर मिळाली. त्यांनी वरची माडी तयार करून ठेवली आणि तिथं शिष्यांना सांगितलं, जा आणि ते जे शिंगरू आहे ते सोडून आण. आणि सोडताना त्या जो शिंगराचा जो मालक आहे त्याने जर विचारलं हे कशासाठी सोडता, तर त्याला सांगा प्रभूला याची गरज आहे. म्हणजे भौतिक गोष्टी. दुसरं एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी ते जे शास्त्रीय आणि परुषी रोमी संप्रदायाचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी येशूला प्रश्न विचारला की कैसराला कर देणं योग्य की अयोग्य. कटू नीती घेऊन आले होते आणि त्याने ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं त्याला सर्व तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी माहिती आहेत. मग तो या ठिकाणी म्हणतो की तुमच्याकडचं नाणं दाखवा. ते नाणं कोणाचं आहे? ते म्हटले कैसराचं. मग ते म्हणतो कैसराचं ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला भरून द्या. तुम्ही आणि मी देवाचे आहोत, पण आम्ही देवाला कधी देणार आहे? पण ही समृद्धी काय? म्हणून तो पेत्राला म्हणतो की आपण यांना अडखळण होऊ नये म्हणून तू जा आणि माशाच्या तोंडातून एक नाणं घे, एक तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल, त्यांना ते कर दे. जेव्हा गरज लागली भौतिक गोष्टी उपलब्ध होत्या. येशूचा जो झगा होता तिथं असं लिहिलं आहे, तो विणलेला सर्वात सुंदर असा झगा होता. म्हणजे मी अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, त्यातल्या आहे असं मला सांगतो. माशांची गरज होती आणि येशू म्हटलं इथे जाळं टाक आणि भरपूर मासे मिळाले. तुम्हाला मला सांगायचं आहे की देवाच्या मध्ये मी ज्यावेळेस येतो तर देव आम्हाला समृद्ध करतो आणि या समृद्धीचे अनेक आशीर्वाद आहेत. म्हणून तुमच्याकडे शुभवर्तमान आहे काय? आणि जर शुभवर्तमान आहे तर तुम्ही शुभवर्तमानाची समृद्धी तुमच्यातून दिसली पाहिजे, तुमची उत्तुत्ती दिसली पाहिजे. त्यामध्ये म्हणतो की तुझी उन्नती सर्वांस दिसून येवो. भौतिकतेबद्दल पण बोलतो आणि आत्मिकतेबद्दल तर अप्रतिम गोष्टी आहेत. मी तर अजून आत्मिकतेबद्दल एकही बोललेलो नाही. किती गोष्टी आहेत आत्मिकतेबद्दल. म्हणून आज लोक फक्त समृद्धी याचा अर्थ की भौतिक गोष्टी पाहतात, पण देव तुम्हाला सर्व भागांनी समृद्ध करतो. तो म्हणतो की या ठिकाणी तुझ्या मंदिरातील समृद्धीतून त्यास तृप्ती होईल. म्हणजे देवाच्या मंदिरातून तुमची आणि माझी तृप्ती होणार आहे. ते तृप्ती म्हणजे सॅटिस्फाय. देवाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही येता, देवाच्या घरात तुम्ही येता, यू विल बी सॅटिस्फाईड. तुम्ही सॅटिस्फाईड हा जो प्रॉपर शब्द आहे आणि तृप्त हा पण अगदी बरोबर शब्द आहे. ज्यावेळेस तुमची तृप्ती होते तुम्ही इकडे तिकडे भटकणार नाही. आणि म्हणून देव तुम्हाला आणि मला तृप्त करू इच्छितो. काय? मी देवाच्या जवळ यायला तयार आहे काय? पुढे जाणार आहोत. देवाच्या आनंदी नदीचे पाणी पिणे. आता या ठिकाणी म्हणतो आनंदी नदीचे पाणी. याच स्तोत्रातलं हे वचन 2 भाग आहेत. स्तोत्रसंहिता 36 त्याचं 8वं वचन. आणि तू आपल्या आनंद नदीतून त्यास पाजशी. देवाची जी आनंद नदी आहे, मागच्या वेळेस आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं, ती नदी जी सिंहासन आहे, कोकऱ्याचं राजासन आणि देवपित्याचं राजासन यांच्यामधून एक नदी बाहेर पडते आणि ती नदी अनेकांना जीवन देते. ती 12ही महिने फळ देते आणि ही आनंद नदी, या आनंद नदीतून तो आम्हाला पाजणार आहे. आणि ते असं पाणी असणार आहे की ते पाणी पिल्याने तुम्ही तृप्त व्हाल, तुमची तृषा भागेल, तुमची तहान भागेल. आणि म्हणून आज सगळ्यांना आनंदाची गरज आहे, पण हा आनंदाची व्याख्याच आज आम्हाला समजलेली नाही. इब्रिकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो येशू हाच आनंदाचा उगम आहे. आज लोक TV घेतला, फ्रीज घेतली, गाडी घेतली, बंगला घेतला, वस्तू घेतली, शेत घेतलं, आनंद होतो त्यांना, निश्चित अर्थाने आनंद होतो, पण तो आनंद काही दिवसाने निघून जातो. तो TV जुना होतो, ती गाडी जुनी होते, ती शेत जुनं होतं आणि त्यातला आनंद मावळतो, निघून जातो. परंतु जो खरा आनंद आहे, ज्या आनंदाचा जो उगम आहे तो येशू ख्रिस्त आहे. म्हणून आनंदाची व्याख्याच ख्रिस्ताच्या त्या व्याख्याशी जोडलेली आहे. म्हणून पुढचा जो आहे
देवाचा पुरवठा. प्रत्येक जण या आयुष्यक्रमणामध्ये त्याच्या घरामध्ये पुरवठा व्हावा, त्याच्या सर्व गोष्टी सुखसोयींनी व्याप्त असाव्यात यासाठी तो काबाड कष्ट करतो. आणि निश्चितार्थाने तुम्ही कष्ट करू नये असं मला म्हणायचं नाही आहे. मला हे म्हणायचं आहे तुम्ही कष्ट निश्चित करावेत, परंतु पुरवठा हा देवाचाच असतो. मला असं वाटतं मी काम केल्याने मला पैसे मिळतील. अहो बरोबर आहे, पण त्या काम करायला आरोग्य कोणी दिलं तुम्हाला? तुम्ही जात असताना तुमचा ॲक्सिडेंट झाला नाही, तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही येताना घरी सुरक्षित आलात, तुमची मानसिकता व्यवस्थित आहे, काम करण्यास लायक असणाऱ्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला पुरवल्या, जो श्वास तुम्ही घेतला तो सुरक्षित तुम्हाला दिला. हे दिलं कोणी? आणि म्हणतो मी कमवलं, माझं आहे. परंतु लक्षात ठेवा, हा जो पुरवठा आहे हा पुरवठा देवाचा आहे. यासाठी आपण वाचणार आहोत स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय आणि त्याचं 19वं वचन. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत, दुष्काळांच्या दिवसात तृप्त राहतील. मी तर नुसता पुरवठा म्हटला, पण ते वचन किती अद्भुत लिहिलं आहे या ठिकाणी. ते तसं म्हणतो की दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. जगात दुष्काळ असेल, जगामध्ये रिसेशन असेल, जगामध्ये कमतरता असेल, जगामध्ये कमीपणा असेल, पण लक्षात घ्या, जर तुम्ही देवाच्या घरचे आहात, जर तुम्ही देवाच्या मंदिरात आहात, जर तुम्ही शुभवर्तमानामध्ये आहात, जे तुम्ही मिस द मार्कमधून तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आलेला असाल, तर मी तुम्हाला सांगतो दुष्काळाच्या दिवसात तो तुमची तृप्ती करील. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे ना, दुष्काळाच्या दिवसात. म्हणून मी तुम्हाला ओरडून सांगत आहे, घोषणा करत आहे की हो ताणलेल्यांनो तुम्ही या, अहो भुकेल्यांनो तुम्ही या, सर्व मजकडे या, जलाशयाकडे या, कारण देव तुमची तृप्ती करणार आहे. कशामध्ये? दुष्काळामध्ये. कारण तुम्ही त्याच्या घरचे सदस्य आहात. जगामध्ये दुष्काळ असेल, नोकरी नसेल, तरी सुद्धा काळजी करू नका, कारण त्याने तुम्हाला विपत्काली दुष्काळाच्या दिवसामध्ये तृप्त होण्याचं अभिवचन दिलेलं आहे. सध्या मी पण त्यातून जात आहे आणि मी डिक्लेअर करत आहे, देव माझा पुरवठा आहे. मी माझ्या उत्पन्नावर नव्हे, आता जसं काहीच नाही, संपलेलं आहे, परंतु जो देवावरती भाव ठेवून असतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, आणि परमेश्वर म्हणतो मी तुला लज्जित आणि फजित करणार नाही. तो परमेश्वर आज माझी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा तशा प्रकारचं वर्तन करावं, तुम्हीसुद्धा तशा प्रकारचं डिक्लेरेशन करावं, आणि त्या डिक्लेरेशनवरती तुमचे पावलं उभी असावीत. तुमच्या कष्टावरती नव्हे, तुमच्या बँक बॅलन्सवरती नव्हे. तर तो म्हणतो दुष्काळाच्या दिवसात, सर्वसामान्य नव्हे, दुष्काळाच्या दिवसात. किती अद्भुत ही गोष्ट आहे. पुढचं अजून एक वचन वाचणार आहे, स्तोत्र 23वा. आणि या ठिकाणी मी कित्येक वेळा हे वचन वाचलं, पण त्यावेळेस माझ्या हृदयाला त्याने भेदून गेलं होतं. काय म्हणतोय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. की दावीद राजा पण म्हणतो, मी तरुण होतो आणि म्हातारा झालो, माझ्या उभ्या आयुष्यात धार्मिकाची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. म्हणजे याचा अर्थ धार्मिक म्हणजे जो देवाच्या घरचा आहे, त्याने कोणापुढे हात पसरलेले मी पाहिले नाही. कारण जो त्याच्यावर भाव ठेवतो, परमेश्वर त्याचा भावविषय बनतो आणि परमेश्वर त्याचा पुरवठा होतो. आणि देव तुमचा पुरवठा. आज तुम्हाला नोकरी नाही आहे काय? काळजी करू नका आणि म्हणा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. डिक्लेअर करा सकाळी उठल्या उठल्या. 5वं एक वचन या ठिकाणी वाचतो आणि 6वं वचन फार महत्त्वाचं. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. आणि सर्वात महत्त्वाचं, कुठं? शत्रूंच्या पुढं हे तो करतो. आणि पुढे सगळ्यात माझे पात्र काठोकाठ भरले आहे. कोणतं पात्र? तुमचं जे पात्र आहे सर्व बाजूनी भरलेले, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी देवाने भरून ठेवलेल्या आहेत. पण आज
आम्ही शंका घेतो आणि मी मनन करत होतो, सगळ्यात मी सुद्धा लागू करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट देवाने एखादं वचन जर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला शंका करू नका. आणि पहिलं पातक शंकेनेच घडलं. आदाम आणि हवेला ज्यावेळेस देवाने सांगितलं होतं तू या झाडाचं फळ खाऊ नको, तर तिथं सर्प आला आणि त्याने खरंच काय, मला जे तुम्हाला सांगायचं ते हे आहे की देवाच्या वचनाला शंका आणू नका. आणि शंका असं पातक आहे की जे विश्वासाला खच्चीकरण करतं आणि पापाकडं आमचं पाऊल ओढून नेतं. जरी घडलं नाही त्याला विश्वास ठेवू नका, अस्तित्वात आलं नाही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, पण याच्यावरती विश्वास ठेवा, ते अस्तित्वात येणार आहे. कारण तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे, तुम्ही जाहीर केलेलं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. याविषयी तुम्ही विशेष करून त्यावरती थांबून राहा. आणि बऱ्याच वेळा आम्ही असं म्हणतो, कधी होईल प्रभू? होईल. कारण देव म्हणतो होईलच होईल. सुद्धा देव अब्रामाला म्हटला होईलच होईल. जी गर्भाशय होण्यासाठीची गोष्ट असती ती निघून गेली होती, तिचा जो पिरियड होता तो निघून गेला होता, वयातीत आली होती, पण देवाने त्याला सांगितलं होईलच होईल. आणि त्याला इसहाक झाला. इसहाक म्हणजेच अभिवचन आहे आणि ते अभिवचन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. माझे एक पात्र काठोकाठ भरलेले आहे. रोज डिक्लेअर करा की माझे पात्र काठोकाठ भरलेलं आहे. किती एक वचन वाचणार आहोत, त्याचं 6वं वचन 23:6. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, कुठले दिवस? जे आयुष्यक्रमण तुम्ही करता त्या आयुष्यातल्या दिवसाला तिथं असं म्हणतो मला कल्याण व दया. आता या कल्याणमध्ये काय आहे? देवाचा पुरवठा आहे. सैतानाला वाटलं होतं येशू ख्रिस्ताला मारलं म्हणजे संपलं, पण जिथं सैतानाला संपतं तिथे देवाचं काम सुरू होतं. तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी संपलेल्या आहेत काय? तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी तुम्हाला असं वाटतं की ह्याला कल्याण नाही, एखादी वाईट परिस्थिती आहे का? त्या वाईट प्रसंगाला चांगल्यात कसं करावं हे देवाला ठाऊक आहे. कारण त्या वाईट प्रसंगाचं रूपांतर देव कल्याणात करतो. कारण तो म्हणतो तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी तुझं कल्याण करीन. जर देवाला माझं कल्याण करायचं आहे तर हे दुष्ट माझं काय करणार आहे? ह्या प्रसंग माझं काय करणार आहे? माझं दारिद्र्य माझं काय करणार आहे? दारिद्र्यात तो तुमचं कल्याण करणार आहे. रिसेशन पिरियडमध्ये तो तुमची उन्नती करणार आहे. बिलीव्ह इट, विश्वास ठेवा आणि देव जे सांगतो त्या गोष्टी अस्तित्वात येणार आहे. पुढचा जो भाग आहे देवाचा चांगुलपणा. स्तोत्र 19:7 वचनातून देव चांगला आहे आणि त्याचा चांगुलपणाचा अनुभव तुम्ही घ्या. त्याचं चांगुलपण काय? चांगला म्हणजे काय? तुमच्या डोक्यामध्ये जी मानसिकता आहे, जी विचारधारा आहे, तुम्ही एक गोष्टी सेट केलेली असते, एक चौकट असते, त्या चौकटीला तुम्ही चांगलं म्हणतात. तुमच्या नजरेत ते चांगलं असतं, एखाद्याच्या दुसऱ्याच्या नजरेत ते चांगलं नसतं. पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, तुमचा दृष्टिकोन चेंज होतो. देवाच्या नजरेमध्ये जे चांगलं आहे ते सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे असं देवाचं वचन सांगतं. पाहणार आहोत या ठिकाणी काय चांगल्या गोष्टी आहेत. स्तोत्रसंहिता 103 त्याचं 5वं वचन. तो तुझे आयुष्य म्हणा, तो माझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. गरुड पक्षासारखी उपमा त्याने तुम्हाला आणि मला दिली. स्तोत्रकर्ता हे दाविदाने लिहिलेले आहे. तो दावीद किती कठीण प्रसंगातून गेला, पण दावीद म्हणतो की तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. किती देवाचा चांगुलपणा आहे. तुमच्या कर्तृत्वावर नव्हे, तुमच्या ॲबिलिटीवरती नव्हे, तुमच्या टॅलेंटवरती नव्हे, देवाच्या चांगुलपणावरती तुमचं आयुष्य अवलंबून असू द्यात. माझ्या चांगुलपणावरती नव्हे, मी केलेल्या चांगल्या गोष्टींवरती नव्हे. आजही बरेच विश्वासणारे चांगलं राहण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही चांगलं राहूच शकत नाही. देवाचं चांगुलपण, देवाचं नीतिमत्व याच्याने तुम्हाला चांगुलपण प्राप्त होतं. आणि म्हणून देवाला धन्यवाद द्या की देवा तुझ्या रायचियसनेसमुळे, तुझ्या नीतिमत्वामुळे मी सुरक्षित आहे. माझ्या कुठल्या कर्मांनी नव्हे,
पण देव त्याचं चांगुलपण यासाठी देतो की तुमच्या कर्तृत्वावर नव्हे, तुमच्या कृत्यांवर नव्हे, देवाच्या सामर्थ्यावर तो तुम्हाला पुरवठा करतो. त्याच्या चांगुलपणातून तो तुमचा पुरवठा करतो. आणि देवाचं चांगुलपण सर्व अँगलनी चांगलंच दिसतं, कारण देवाने ते चांगलं ठरवलेलं आहे. देवाने तुम्हाला चांगलं केलेलं आहे. म्हणून कित्येक लोक स्वतःला गिल्ट कॉन्शियसमध्ये येतात आणि अपराधीच्या भावनेमध्ये जीवन जगत असतात. मी असाच आहे, मी अशीच आहे, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, मी कसं काय करू, मला कोणा जवळ करत नाही. लक्षात घ्या, देव त्याचं चांगुलपण तुम्हाला देतो आणि चांगुलपण फार अद्भुत आहे. ते तुमच्या बुद्धी सामर्थ्याला न पटणारी अशी गोष्ट आहे. उधळ्या पुत्र त्यातलं एक उदाहरण आहे. किती उदाहरणं तुम्हाला सांगू यातली, की उधळ्या पुत्राने काही सगळं गमावलं होतं तरी देखील देवाचं चांगुलपण इतकं अद्भुत आहे की त्याला त्याचा केलेला दर्जासुद्धा त्याने दिला. आज तोच देव तुम्हाला तुमचा दर्जा द्यायला समर्थ आहे, त्याचं चांगुलपण प्रकट करायला समर्थ आहे. आणखीन एक वाचणार आहोत, यिर्मया 31:14. आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन, माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो? मी त्यांच्या याजकांचा जीवाविषयी म्हणतो, शरीराविषयी म्हणतो. म्हणजे देवाला काय सांगायचं? जीवात मी तुमचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन. मिष्टान्न, थिंग्स दॅट सॅटिस्फाईड. आणि पुढचं म्हटलेलं आहे, विथ द फॅटनेस ऑफ गॉड्स हाऊस. विथ द फॅटनेस, हा जो फॅटनेस हा जो शब्द आहे तो मिष्टान्नाशी संबंधित आहे, मेदयुक्त. आणि कित्येक लोक मेदयुक्त खाऊन जाडे होतात आणि मग वजन वाढतं. पण देवाचं मेदयुक्त खाणं त्याने तुमचं वजन वाढणार नाही. जे देवाच्या मंदिरात रोपलेले, देवाच्या घरामध्ये आहेत, ते सुबद्धता येणार आहे. आणि म्हणून तो मिष्टान्नांनी तुम्हाला तृप्त करणार आहे, मला तो तृप्त करणार आहे. काय मी ते मिष्टान्न खायला तयार आहे. कित्येक लोक जे अन्न खातात त्याचं विष बनतं, परंतु देवाचं वचन सांगतं, आजपासून क्लेम करा मार्क 16 प्रमाणे, मी प्राणघातक पदार्थ जरी प्यालो तरी तो मला बाधणार नाही, कारण मी परमेश्वराच्या मंदिरातला आहे. कारण तो म्हणतो मिष्टान्नांनी मी तुला तृप्त करीन. एवढंच नव्हे, तो याजकाविषयी आणि पुढे म्हणतो, माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील. हे अनेक वचनीय आहे. वरदानांनी, एक नव्हे अनेक गोष्टींनी तो तुम्हाला तृप्त करायला समर्थ आहे. पण तो करायला समर्थ आहे, मी ते करून घ्यायलाच कॅपेबल नाही आहे. मी माझ्याच ॲबिलिटीवरती जातो, मी माझ्याच कर्तृत्वावरती जातो आणि मी माझ्या गोष्टी ठरवतो. आज याला फुल्ली मारूयात आणि म्हणूयात, माझे लोक. माझे लोक म्हणजे जे आपण पहिल्यांदा सुरुवातीला वाचलं, देवाच्या घरात समृद्धी आहे आणि मी देवाच्या घरात आहे म्हणून तो म्हणतो माझे लोक, माय पीपल. जर मी देवाच्या घरचा आहे, का चिंता करता? आज प्रश्न काय करतात की मी देवाच्या घरचा आहे की नाही, हे तपासून निश्चित अर्थाने घ्या. की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी देवाच्या घरचा आहे, पण ते देवाच्या घरचा नव्हे, भूतांच्या घरचे सर्व गोष्टी करत असतात. मला भूतांच्या घरचे नव्हे, दूतांच्या घरचं सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये त्याचे लोक आहात. पुढे जाणार आहोत. हे आशीर्वाद देवाने दिलेले, यावे, खावे आणि प्यावे, या 3 शब्दातून एवढे मोठे आशीर्वाद ज्याची आज आम्हाला गरज आहे. ह्याच गोष्टींसाठी मनुष्य काबाड कष्ट करतो ना, वन फिरतो, भटकतो ना. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कितीतरी मोठी यादी आहे पुढं. आता अजून सर्वात महत्त्वाचं आहे, सगळेजण दीर्घायुष्य. आज जर या देहातून मी नष्ट झालो तर काय मी सुरक्षित राहील काय? जे दीर्घायुष्य आपण पाहतो, आज सगळेजण दीर्घायुष्याची प्रार्थना करतात ना, दीर्घायुष्य दे देवा, एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफ. दीर्घायुष्यानंतरही आहे आणि आता पण आहे. देव तुम्हाला दीर्घायुष्य पण देतो आणि एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफसुद्धा देतो. स्तोत्रसंहिता 91:16. त्याला दीर्घायुष्य देऊन
तृप्त करीन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. ज्याच्याकडे सॅल्वेशन आहे त्याच्याकडे दीर्घ आयुष्य आहे. म्हणून या अहो तहानलेल्यांनो तुम्ही या. आणि तहान पाण्याशी संबंधित आहे, पाणी तारणाशी संबंधित आहे आणि तारण दीर्घायुष्याशी संबंधित आहे आणि दीर्घायुष्य इटर्नल आणि एव्हरलास्टिंग लाईफशी संबंधित आहे. किती गोष्टी आहेत. आज तुम्ही दीर्घायुष्य मागत आहात काय? चला ते तारणाकडे येऊयात. जर तुम्ही तारणाकडे आलात, तारणाच्या होळीत तुम्ही बसलात, तुम्हाला दीर्घायुष्य आहे. दीर्घायुष्यानंतर तुम्हाला एव्हरलास्टिंग लाईफ आहे. एव्हरलास्टिंग नंतर इटर्नल लाईफ आहे. आणि ते नंतर नाही, मरणानंतर नाही, याच आयुष्यामध्ये ते प्राप्त होतं. ज्या क्षणी तुम्ही येशूवरती विश्वास ठेवता त्या क्षणी त्या आयुष्याला सुरुवात होते. आज तुझा स्वीकार करण्याआधीच जग सोडून गेलं. एवढा मोठा लॉस, आमचं नुकसान आहे. आज ते नुकसान तुमचं होऊ नये म्हणून देवाने ती कृपा केलेली आहे. लक्षात ठेवा, त्या कुमारिकेंना जसं देव म्हटला मी ओळखत नाही, तसं देव आज आम्हाला म्हणू नये. देवाची आणि माझी ओळख अशी असावी की तो जे आता हे माझे लोक या ठिकाणी तो म्हटलेला आहे, त्याला म्हणजे जे त्याच्या घरचे आहेत त्याला तो दीर्घायुष्य देईल. किती करा बरं काउंटिंग. देवाने तर तुम्हाला 1000 वर्षासाठी बोलवलं आहे. 100 वर्षसुद्धा नाही जगू शकत. पण तिथे पुढे जाऊन म्हणतो हे इटर्नल लाईफ फॉर एव्हरसाठी आहे. फॉर एव्हर हा शब्द बरोबर आहे. पुढे अन्न सामग्री, स्तोत्रसंहिता 132:15. मी त्याला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन, त्यांच्यातल्या दारिद्र्यास भाकरीने तृप्त करीन. दारिद्र्याला पण तो भाकर देणार आहे आणि ती भाकर ख्रिस्त आहे. तो म्हणतो मी त्याला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. विपुल, विपुल या शब्दाचा अर्थ समजतो का? देवाने मला विपुल अन्न सामग्री दिलेली आहे. प्रोव्हिजन, हे असंच प्रोव्हिजन नाही, विपुल. विपुल म्हणजे ते ओसंडून वाहणे. ते तुमच्या आणि माझ्या घरात असलेले आहे, कारण मी देवाच्या घरचा आहे. मी थोडं फास्ट घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यावरती जरा, मी मागच्या वेळेस म्हटलं होतं याला मी एम्फसाइज करेल, त्याच्या प्रतिरूपासारखं असणं. हे वचन वाचूयात म्हणजे मला कळेल. आणि हे जे ओवीमध्ये थोडंसं फरक आहे, KJV आणि पंडितरावा, मी सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यावेळेस मी तुमच्यासमोर मांडतो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? स्तोत्रसंहिता 17वा अध्याय वचन, मी तर धार्मिक ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडव. जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल. आता हे जे तृप्ती होईल जे आहे ना, त्याला थोडंसं अजून विस्तृत करूया. तर इथं फक्त तृप्ती, सॅटिस्फाईड, जो शब्द मी तुम्हाला म्हटलं की देव मला सॅटिस्फाईड करतो. आता कसं सॅटिस्फाईड करणार, त्याचा इंग्रजी KJV काय म्हणते आणि पंडितरावाई काय म्हणतं हे शब्द आपण पाहणार आहोत. या ठिकाणी इंग्रजीमध्ये मी वाचतो म्हणजे तुम्हाला समजेल. ॲज फॉर मी आय विल बिहोल्ड द फेस इन द रायचियसनेस, आय शॅल बी सॅटिस्फाईड वेन आय वेक अप विथ thy likeness. हालेलुया. with thy likeness. ज्या वेळेस मी सॅटिस्फाईड होतो, ज्या वेळेस मी या ठिकाणी जर म्हणतो मी धार्मिक ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन जेव्हा घडते, जेव्हा मी देवाचं मुख पाहतो तेव्हा मी देवाच्या मुखासारखा बनतो. भाषांतर आहे आणि पंडितरावाने फार छान लिहिलेलं आहे. मी तर न्यायीपणात तुझे मुख पाहीन, मी जागा होईन तेव्हा तुझ्या रूपाने तृप्त होईन. कशाने? तुझ्या रूपाने तृप्त होईल. याचा अर्थ असा आहे की मी तुझ्या रूपासारखा बनेन. आम्ही देवाच्या रूपासारखे आहोत. समजतं का तुम्हाला? तुम्ही देवाच्या रूपासारखे आहात. हेच विचारधारा आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे की मी देवाच्या रूपासारखा आहे. आज देवाचं रूप न समजल्या कारणानं आम्ही तुष्टाईमध्ये आहोत, अर्पणामध्ये आहोत. जर आजारी आहात, येशू कधी आजारी पडला का? बोला त्याला, मी देवाच्या रूपासारखा आहे, कोणताही आजार माझ्यावरती काम करणार नाही. मी देवाच्या रूपासारखा आहे, तर मी तसं दिसलं सुद्धा. म्हणून तुमच्या कर्तृत्वावरती नव्हे, तुम्ही देवाला पाहण्यासाठी या.
देवाला पाहिल्याबरोबर तुम्ही देवासारखे बनता. देवाला कशात पाहणार? त्याचं मुख कशात पाहणार? त्याचं मुख पाहणं म्हणजे देवाला भेटणं आहे, त्याच्या वचनात रममान होणं आहे, त्याच्या सानिध्यात भिजणं आहे. इमॅन्युएलच्या सानिध्यात देवाचं आणि माझं इंटिमेट रिलेशनशिप. अपेक्षा करा की इंटिमेट रिलेशनशिपसाठी या ठिकाणी मी थांबणार आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे की मी देवाच्या रूपासारखा आहे. जर देव मला आमंत्रण देतो आणि ते आमंत्रण मी स्वीकारल्याने इतक्या सगळ्या गोष्टी मला प्राप्त होतात. 8 गोष्टी आहेत. अजून याचा पुढचा भाग आहे. बऱ्याच जणांना वाटतं हे माझं मूल माझ्यासारखं दिसतं, आईसारखं दिसतं, बापासारखं दिसतं. जर तुम्ही देवाचे आहात, देवासारखं तुम्ही दिसणार आहात. ज्यावेळेस मी त्याला पाहीन, मी त्याच्या रूपासारखा होईल. त्यावेळेस डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, जर तू आम्हाला बोलावलेलं आहे, अहो तानेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा दुधाचा सौदा करा. प्रभू, एवढा मोठा सौदा आज आम्हाला तू दिलास. याद्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित केलं. याबद्दल तुझी स्तुती करतो प्रभू. तुला धन्यवाद देतो माझ्या देवबापा. अद्भुत अशी गोष्ट तू आमच्या जीवनात दिली प्रभू. आज जी 5वी गोष्ट आम्ही पाहिली की समाधान देणाऱ्या गोष्टी, थिंग्स दॅट सॅटिस्फाईड. प्रभू, याने तू आम्हाला तृप्त केलंस. प्रभू, तुझ्या घरातला आम्हाला बनवलं. आमच्याकडे आनंद आहे कारण तू आनंदाचा स्रोत, उगम आहे. आमच्याकडे तुझा पुरवठा आहे प्रभू. आमच्या कष्टावर, कमाईवर नव्हे, तुझ्या पुरवठ्यावरती आम्ही आहोत. प्रभू, तुझा चांगुलपण आमच्याकडे आहे कारण तू आम्हाला चांगलं ठरवलंस. तू आम्हाला चांगुलपणाने भरतोस, प्रत्येक गोष्टीने भरतोस. तुझ्या चांगल्या गोष्टींनी तू आम्हाला भरलं, याबद्दल धन्यवाद. एवढंच नव्हे तर प्रभू, लोक दीर्घायुष्य मागतात, ते दीर्घायुष्यही तू आम्हाला देतोस. एवढंच नव्हे तर माझ्या देव बाप्पा, आमचा अन्न सामग्रीचा पुरवठा तू आमचा आहे कारण तू या सर्व गोष्टींनी भरलं आहे. आणि सरते शेवटी आम्हाला तुझ्या रूपासारखं तू बनवलंस. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आज हे रूप आज आमच्याद्वारे प्रगट होते. ज्या ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करू अनेकांसाठी, त्या प्रार्थना अस्तित्वात येऊ देत कारण तू आमचा देव. सर्व गौरव, महिमा, पराक्रम तुला देत. येशू आमचा प्रभूच्या नावात मागतो पित्या. आमेन.